प्रेक्षकांनो, माझा अंदाज अगदी तंतोतंत खरा झालेला आहे. नेत्राबाई परत आल्या. कशा काय ते पुढे बघा. सुरुवातीला त्यांनी कुकीचा सीन दाखवलाय. कुकी अंगावर कापड घेऊन किचनमध्ये जातोय आणि अप्पूला असं वाटतंय चोर आलाय, म्हणून आता ती किचनवर लक्ष ठेवत असते आणि तिने त्यांच्या ग्रुपमध्ये मेसेज करून सांगितलंय घरात चोर आलाय, गपचूप सगळे बाहेर या. सगळेजण बाहेर आलेत. आता अप्पू त्यांना सांगते चोर शिरलाय घरात. माई म्हणतात अगं बाई, माझी चांदीची भांडी आहे तिथे किचनवर. अप्पू म्हणते आपण ना हत्यारं घेऊयात आणि त्याच्यावर अटॅक करूयात. शशांक म्हणत असतो नाही अपूर्वा, आपण पोलिसांना बोलूयात. अप्पू म्हणते तू गप्प बस खडूस, अरे आधी त्याला पकडायला हवं ना, मग बांधून ठेवू आणि बोलू पोलिसांना. आता शशांक म्हणत असतो अरे नका रे, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. आता यांनी सगळ्यांनी ज्याला जे सापडेल ते धरले हातात, कोणी कुंचा कोणी तांब्या. शशांक म्हणत असतो अरे त्याच्या हातात बंदूक असली तर तुम्ही काय कराल. पण आता ज्यांनी त्यांनी जे ते सापडलंय ते धरले आणि आता हळूच जेव्हा कुकी बाहेर आलाय तेव्हा यांनी सगळ्यांनी अटॅक केलाय त्याच्यावर. आता हे सगळं त्यांनी अंधारात दाखवलंय. कुकी ओरडत असतो थांबा रे थांबा. शशांक म्हणतो अरे थांबा, आवाज ओळखीचा वाटतोय, कोणी आधी ऐकत नाही, त्याला बरंच धोपटून घेतात. अप्पू म्हणत असते मला मारण्यात थ्रिल वाटतंय. आणि मग फायनली प्राचीने लाईट लावला तेव्हा कुकीचं दर्शन झालंय. माई म्हणतात विकास तुम्ही काय करताय चोरासारखे घरात. आता पन्ना काकू म्हणतात अहो काय हे एवढ्या रात्री तुमचं काय चाललंय. कुकी रडायला लागतो आणि म्हणतो काय रे, किती मारलं रे मला तुम्ही, मी मोदक खायला गेलो होतो घरामध्ये. अप्पू आणि सगळेच जण हसायला लागतात कुकीला. आता ही माई म्हणतात अहो पण असं चोरासारखं कशाला शिरायचं भाऊजी आत, मी दिला असता ना मोदक तुम्हाला, मला मागायचा. कुकी म्हणतो माई तू खरंच दिला असता का ग मला. आता ही अप्पू माईवर चिडते आणि म्हणते नाही माई नाही द्यायचं. मग माई लगेच म्हणते नाही नाही नसता दिला कुकी. कुकी रडायला लागतो आणि म्हणतो किती मारलं, किती हात साफ करून घेतला रे तुम्ही माझ्यावर. अरे देवा, बिचारे कुकीचं अंग फुटायला लागलंय. माई म्हणतात बिचारे विकास. आता कुकी चिडतो आणि म्हणतो ही तुझी सून, तिच्यामुळे सगळं होतंय बरं का, मला एवढूसा डायबिटीज काय झाला, हिने माझं खाणं पिणं बंद केलंय. माई हे बरोबर नाही हा. पन्ना काकू म्हणते आता आपल्याला ना कुलूपच लावावं लागेल किचनला, कधी कुठला चोर कसा येईल काय येईल आणि काय खाईल काही सांगता येत नाही. हे सगळे मजा घेत आहेत कुकीची. आणि प्राची पण म्हणते काय बाबा तुम्ही. मग पन्ना काकू म्हणते बरं चला आता आराम करा, मी तुम्हाला पाण्याच्या पिशवीने शेकून देते गरम पाण्याने. हे सगळे हसत असतात कुकीला, कारण त्याला चालताही येत नसतं. एनिवे आता पहाट झाली आहे. गणपतीच्या समोरचं ह्यांनी सगळं पूजेचं वगैरे मांडलं आहे आणि आता अमेय म्हणत असतो लवकर आवरा, आपल्याला 1000 आवर्तनं करायची आहेत. अप्पूला कळत नाही 1000 म्हणजे काय, म्हणजे काय करायचं आहे. मग प्राची समजवते अगं गणपतीचं स्तोत्र 1000 वेळेला म्हणायचं आहे सगळ्यांनी एका सुरात. अप्पू म्हणते मला नाही येत. तेव्हा सुमी म्हणते हरकत नाही अप्पू, तू फक्त ऐक, अगं छान वाटतं त्याने. कुकी म्हणतो अगं अपूर्वा असं घरामध्ये मंगलमय वातावरण होतं या नामोस्मरणाने. तेव्हा पन्ना काकू म्हणते हो ना, तुम्ही दोघी गरोदर आहात ना, म्हणूनच माईने ठेवलंय हे. मानसी म्हणते अप्पू तू बघ आता किती छान वाटेल तुला प्रसन्न. तेवढ्या शशांक आवरून खाली आलाय आणि ऑफिसला निघालेला आहे. अप्पू म्हणते खडूस तू ऑफिसला का चाललायस, आज आपल्या घरी सण आहे ना. तेव्हा शशांक समजवतो अगं हे बघ अर्जंट फोन आलाय मला ऑफिसमधनं. पन्ना काकू म्हणते अरे तू जेवला नाहीस, डबा देऊ का बांधून. शशांक म्हणतो नको पन्ना काकू, मला खूप घाई आहे, मी बाहेर काहीतरी खाऊन घेईल आणि जेवणापर्यंत येईल परत. अप्पू म्हणते नक्की ये खडूस. खरं तर अप्पूला त्याला पाठवण्याची इच्छाच नसते, पण आता अर्जंट कॉल आल्यावर काय करणार. तो आता ऑफिसला पोहोचलाय तर रिसेप्शनिस्ट म्हणजे रिसेप्शनपाशीच त्याला कळतं की आज पूजा आहे ऑफिसमध्ये आणि सजलेलं असतं ऑफिस. तेव्हा शशांक म्हणतो अशी अचानक कशी काय पूजा ठेवली. तेव्हा त्याच्या ऑफिसमधल्या मुली म्हणतात सर आम्हाला पण माहीत नव्हतं, आपल्या नवीन बॉस आल्या आहेत ना, खरं तर त्या डीन सरांच्याही बॉस आहेत, त्यांचं स्वागत करायचं बाकी आहे, आम्ही तुमच्यासाठीच थांबलो होतो. आता शशांक म्हणतो चला जाऊयात आपण त्यांना भेटूयात. शशांकनी बुके आणलाय आणि आता म्हणतोय मॅम वेलकम. हॅलो. शशांक म्हणतो तुमचं स्वागत आहे माझ्या अख्ख्या टीमतर्फे आणि माझ्यातर्फे. तेव्हा ही पाठमोरीच असते आणि थँक्यू शशांक कानेटकर अशी म्हणते. तेव्हा शशांक जरा दचकतो की आवाज ओळखीचा वाटतोय आणि जेव्हा ही वळते तेव्हा ही मॅडम नेत्राच आहे. खरं सांगू प्रेक्षकांनो, नेत्रा आली आहे, मला तर यात काही नाविन्य नाही वाटत आहे. आणि शशांक मनात दचकलाय की ही कशी काय आली आहे इथे, मोठा प्लॅन करून आली आहे का मला आणि अपूर्वाला त्रास द्यायला. मला आता सावध राहावं लागेल. आता ह्या बाकीच्या कलिग्स म्हणतात शशांकच्या सर बुके द्या ना. नेत्रा बुके घेते आणि म्हणते थँक्यू हां. आणि प्रेक्षकांनो तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे बरं का, तिने नक्कीच एखादा मोठा बकरा पटवला असणार आहे. आता ही सगळ्यांना थँक्यू म्हणते. शशांक जात असतो तेव्हा ही म्हणते शशांक कसा आहेस. तेव्हा शशांक तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा ही म्हणते की काय म्हणजे काय झालं. शशांक म्हणले म्हणून आश्चर्य वाटलं का. ऑब्वियसली तू माझं सिनियर होतास तेव्हा म्हणून मी शशांक सर म्हणायचे, पण आता मी तुझी बॉस आहे ना, तर तुला याचं ऑब्जेक्शन असायचं कारणच नाही आहे.
पण प्रेक्षकांनो हा मोठा जोक आहे नाही, एखादा ज्युनियर डायरेक्ट बॉस होऊ शकतो. असो, मला काही बोलायचंच नाही आहे आता. तर आता ही नेत्रा म्हणते, कसे आहेत घरी सगळे, मजेत आहेत ना दादा, मई? आणि मी ऐकले अपूर्वा प्रेग्नंट आहे, अभिनंदन तुझं. आणि अमेय कुठे, तो आला नाही? त्याचं बाळही मोठं झालं असेल ना. वरुण लगेच शशांक म्हणतो, हे बघा एक्सक्यूज मी, मला माहिती आहे आपण सोबत काम करणार आहोत, पण काय आहे ना, कामाच्या ठिकाणी मला माझ्या खाजगी गोष्टी बोलायला अजिबात आवडत नाही. माझं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ या 2 गोष्टी मी नेहमी वेगवेगळ्याच ठेवतो. मी याची सरमिसळ करत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. तेव्हा नेत्रा म्हणते, ठीक आहे, ॲज यू विश, चला मग एकत्र पूजा करूयात. तर लगेच शशांक म्हणतो, हॅलो. तर ही म्हणते, म्हणजे आपण सगळी टीम मिळून एकत्र पूजा करूयात. तर लगेच मग आता हे सगळेजण बाहेर गेलेत. तर नेत्राच्या हाताने तिथे पूजा होती आहे. प्रेक्षकांनो, नेत्रावरती केस वगैरे झाली होती ना, तेव्हा ती पळून गेली आणि आता ती डायरेक्ट बॉस बनून परत आली. खरं सांगा मला, ये बात हजम हुई क्या? आणि हो, नुसती बॉस नाही तर डीन सरांची पण बॉस. खरंच प्रेक्षकांनो, हे कधी कधी ना TRचे अति करतात, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांचा हिरमोड होतो. असो, पण आता आरती झाल्यानंतर शशांकच्या मनात अनेक प्रश्न आहे की ही पहिल्यासारखी वागत नाहीये, ही खरंच बदलली असेल का हिच्या मनात काही डाव असेल. तर ह्या विचारातच तो आहे आणि तिथे सगळ्या ऑफिस स्टाफसोबत त्यांनी सेल्फी काढली आहे. इकडे माई, अप्पू सगळेच जण चिंतेत असतात. अमेय आलाय तिथे, तो म्हणतोय काळजी करू नका, ऑफिस सुरू आहे तिथे, पण आम्हीच रजा घेतली होती. माई म्हणतात, काही खाल्लं पण नाही बाई शशांकने, घाई गडबडीतच गेला. अप्पू म्हणते, माई ऑफिस आवर पण संपले असतील, तो लेट झालं की फोन करतो, काही कळवलं पण नाहीये त्याने. अमेय म्हणतो, नका काळजी करू, काही काम असेल त्याला, मी कॉल करतो वाटलं तर त्याला. अप्पू म्हणते, थांब दादा, माझा फोन न खोलीतच आहे, मी बघते त्याचा मिस कॉल मेसेज काही आलाय का. अप्पू आता तिच्या बेडरूममध्ये जाऊन तिचा मोबाईल चेक करते, तर शशांकचा एकही मिस कॉल, एकही नोटिफिकेशन काही झालेलं नसतं, म्हणून ती खूप वैतागते. पण आता तिला बहुधा तरी तिच्या प्रोफाईलवर किंवा कुठेतरी शशांकच्या स्टाफसोबत त्याचा फोटो दिसला आणि ह्या मॅडम चिडल्यात, हा तिकडे जाऊन मज्जा मारतोय, आम्ही इकडे काळजी करतोय आणि ह्याला काहीच पडलेली नाही आहे आमची. आज घरी एवढे बाप्पा बसले वगैरे वगैरे, ही चिडून मनाशीच बडबड करत असते. अमेय आता रात्री शशांकची वाट बघत असतो. शशांक बऱ्याच उशिरा घरी येतो. अमेय म्हणतो, काय रे शशांक, किती उशीर झाला? शशांक म्हणतो, हो अरे उशीरच झाला, पण झोपलेत का सगळे? अमेय म्हणतो, हो झोपलेत, पण तू असं एवढं स्ट्रेसफुल का वाटतोय? शशांक म्हणतो, अरे खूप काम होतं ऑफिसमध्ये, खरं तर पूजा पण ठेवली होती त्यांनी, मलाही माहीत नव्हतं, तिथे गेल्यावर कळलं, परत चल मी आता आराम करतो. अमेय म्हणतो, शशांक काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, काही झालंय का, सांगशील का मला प्लीज? आता शशांक थोडा वेळ विचार करतो आणि म्हणतो, खरं तर अमेय दादा तुला सांगायला हरकत नाहीये, आज ना उद्या तुला कळणारच आहे. अरे नवीन बॉस आली आहे. तेव्हा अमेय म्हणतो, एवढंच ना, अरे तुला केव्हा बॉसपासून फरक पडायला लागला, आपण आपलं काम करायचं सांगतोस ना तू. तेव्हा शशांक म्हणतो, अरे हो ते सगळं ठीक आहे, पण यावेळेला दुसरी तिसरी नाही तर नेत्रा बॉस बनून आली आहे. अमेय म्हणतोय, ती परत कशी काय आली, तिला तर काढलं होतं ना इन्स्टिट्यूटमधून. शशांक म्हणतो, अरे ती कशी आली काय आली ना मला काही माहिती नाहीये, ते सुद्धा ती डीन सरांच्या वरच्या पोस्टवरती ती नाहीये ना, हे कसं झालं मलाही कळत नाहीये, पण ती मुद्दाम आली आहे परत आणि ती मला व्यवस्थित काम करू देणार नाहीये. अमेय म्हणतो, तू काय ठरवलंयस आता? शशांक म्हणतो, मी काही ठरवलं नाहीये, पण ही सगळी गोष्ट मी अपूर्वाला सांगणार आहे, म्हणजे नेत्राने तिला काही रंगून सांगायच्यात मी तिला सांगणार, मी तिच्यापासून काहीच लपवणार नाहीये. अमेय म्हणतो, अरे ती टेन्शन घेईल आता या परिस्थितीत. तेव्हा शशांक म्हणतो, पण हे बघ तिला बाहेरून कळलं ना तर अवघड होईल, मला बोलायला हवं तिच्याशी. अमेय म्हणतो, तिची मानसिक तयारी तरी होऊ दे, अरे मग सांग. शशांक म्हणतो, नाही नाही अमेय दादा, आता मला ना वाटच बघायची नाहीये, तेवढा वेळच नाहीये, मला तिला सांगायलाच हवं. आता असं म्हणून तो गेलाय खोलीत त्याच्या. आता ही बाई आधीच चिडलेली असते. तो म्हणत असतो, सॉरी अपूर्वा, मला खरंच वेळ झाला, अगं खरंच काम होतं मला ऑफिसमध्ये. अप्पू म्हणते, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये, मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. शशांक बिचारा तिला म्हणत असतो, अगं माझं ऐकून तरी घे, पण ही मात्र त्याला खूप वाटेल तशी बोलते, मला तुझं काही ऐकायचं नाहीये, आम्ही सगळे इथे तुझी वाट बघत होतो आणि तू ऑफिसमध्ये मजा मारत होतास कडूस, तुला काहीच कसं वाटलं नाही रे? शशांक म्हणत असतो, अगं मला माहिती आहे तू रागवलीस, पण मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. अप्पू म्हणते, सगळं झाल्यावरती तुला वेळ मिळतोय का माझ्यासाठी, फॅमिलीसाठी? झाल्या का तुझ्या सेल्फ्या काढून? शशांक म्हणतो, अगं ऐकून तरी घे, मला का बोलवलं होतं अर्जंट, सेल्फीचा काय राग धरतेस? अप्पू म्हणते, मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं, घरचा सगळा सण सोडून पूजेला तिकडे गेलास, बरं गेला त्या पूजेला दर्शन घ्यायचं, यायचं ना घरी परत, आम्ही सगळे वाट बघत होतो ना तुझी, किती काळजी करत होतो, पण तुझं काय चाललंय कडूस, तू एक फोन सुद्धा नाही केला. शशांक म्हणतो, अगं मला बोलू तर दे. तेव्हा अप्पू म्हणते, काय बोलणार आहेस तू, काम होतं ना तुझं ऑफिसमध्ये, हेच सांगणार ना, तुला मित्राबरोबर मजा करायची होती, एन्जॉय करायचं होतं, हे काम होतं तुझं, घरच्यांशी खोटं बोलताना काहीच वाटत नाही का तुला?
आता शशांक कधी खोटं बोलला प्रेक्षकांनो हिच्याशी. शशांक म्हणतो, अगं बाई तिथे गेल्यावर कळलं मला पूजा आहे, मग मी काय करणार होतो. तेव्हा अपू म्हणते, अरे बस झालं खडूस, किती खोटं बोलणार आहेस तू, घरात बाप्पा बसलेला आहे ना. हे बघ खडूस, लक्षात ठेव, एक खोटं बोलायसाठी 10 खोटे रचावे लागतात ते खोटं लपवायला. अरे तुझ्या घरच्यांनी हे संस्कार केले का तुझ्यावर, बाहेर मित्रांबरोबर मजा करायची आणि घरी येऊन खोटं बोलायचं. अरे किती बोलतीये प्रेक्षकांनो, सॉरी मी असं म्हणणार नव्हते पण हे जरा ओव्हरच झालं. तो शशांक शेवटी चिडतो, म्हणतो, अगं बस झालं ना, माझी बाजू तरी ऐक. अगं मी का नाही आलो, मला का उशीर झाला, कारण तर ऐक ना. पण तुझं आपलं चालूच आहे. तेवढ्यात आता हिला लागली चक्कर येते प्रेक्षकांनो आणि शशांक लगेच पॅनिक होतो. काय झालं अपूर्वा तुला, अगं माई हिला काय होतंय ते बघ. आणि फायनली त्यांनी इथे हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय नेत्रा ह्या शशांकच्या कॅबिनमध्ये घुसली आणि म्हणते, अरे वा, माईने केलेला डबा मी खूप मिस करत होते, माईने केलेल्या स्वयंपाकाला. खरं तर मी तुझी नाराजी पण पत्करू शकते, माईंच्या स्वयंपाकासाठी मला फार आठवण येते या सगळ्याची. आता अमेय आणि शशांक मात्र तिच्याकडे तोंड सुद्धा करत नाहीयेत, ते काही भाव देत नाहीये, पण हिचंच आपलं काहीतरी चालू आहे. आणि काय आहे ना प्रेक्षकांनो, नेत्रा हिने खूप छान भूमिका वठवली आहे तिच्या बाजूने. पण झालंय काय की आता ह्या कॅरेक्टरमध्ये काही नाविन्यच राहिलेलं नाहीये. प्रेक्षकांनो कमेंट करताना प्लीज रिस्पेक्टफुली कमेंट करा, कारण आपल्या कमेंट्स TR टीमपर्यंत जातात हे मात्र नक्की आहे बरं का, आणि मला बोलणे खावे लागतात. त्यामुळे प्रेक्षकांनो ज्यांना ही मालिका आवडते त्यांनी आवर्जून बघावी, ज्यांना नाही आवडत त्यांनी त्यांच्या मनातच ठेवावी, प्लीज प्लीज प्लीज. तर असा होता आजचा रिव्ह्यू आणि ह्या आहेत माझ्या घरच्या महालक्ष्म्या. काल त्यांचा फोटो टाकायचा राहिला, आज टाकलाय. कशा वाटल्या मला नक्की कळवा आणि प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.